नमस्कार, मी अनिल साबळे। आम्ही शिवतर गावात जे बैलगाड्यांचं मैदान आयोजित केलेलं आहे ते आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातले असून बाहेर 1500-1000 रुपये बैलगाडी प्रवेश फी घेतात, परंतु आम्ही बैलगाडीला येणारा खर्च, भाडं सगळ्या ह्याचा शेतकऱ्याचा विचार करून फक्त 700 रुपये प्रवेश फी ठेवलेली। नमस्ते, मी सुनील साबळे, शिवतर ग्रामपंचायत उपसरपंच। आमच्या भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आम्ही 20 एप्रिल रोजी म्हणजे बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलं आहे। या बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं हे बैलगाडा शर्यत होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी वादविवाद संवाद होत असतात किंवा पार्शलिटी होण्याचा प्रयत्न होतो, पण आमचे मार्गदर्शक या जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बैलगाडा शर्यत होणार आहे। त्यामुळं जे बक्षीस दिलं जाणार आहे ते प्रथम बक्षीस जे आहे ते 31,000 रुपयाचं आहे, द्वितीय जे बक्षीस आहे ते 21,000 रुपयाचं आहे, तिसरं बक्षीस आहे ते 10,000 रुपये, 11,000, तसेच चौथं बक्षीस आहे ते 7,000 आणि पाचवं बक्षीस आहे ते 5,000 चषक देखील दिलं जाणार आहे। कुठंही कोणालाही बाबा आपल्या जवळची बैलगाडी आहे किंवा आपल्या पाहुणीची बैलगाडी आहे असं कुठलंही गोष्ट न होता आमच्या साबळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि व्यवस्थितरित्या हे बैलगाडा शर्यत होणार आहे। महत्त्वाचं जे आपण बैलगाडा शर्यत घेणार आहे ते देखील क्षेत्र अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। कुठल्याही बैलाला इजा होणार नाही याची प्रथमतः आम्ही दक्षता घेणार आहे। आणि मैदानाविषयी काय सांगचाल, कसं मैदान होईल? नमस्कार, मी संपत साबळे। मैदान आज आपण रितसर चांगल्या पद्धतीनं करणार आहोत की गट, सेमी आणि फायनल हे संपूर्ण पारदर्शक आपण चिठ्ठ्यावर काढणार आहोत की तिथं कुठल्याही मालकाची कुठलीही तक्रार येणार नाही की गावगाडी आतून पडली बाहेरून पडली। सगळ्याच्या समोर आपण एका भरणीत चिठ्ठ्या टाकून पब्लिकमधून किंवा चांगल्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या समोर पारदर्शक चिठ्ठ्या काढणार आहे। त्यामुळं कुठल्याही बैल मालकाला असं वाटणार नाही की ह्या मैदानाला पार्सलिटी केली, गावगाडी पळाली, इथं पळाली तिथं पळाली। दुसरी गोष्ट अशी की आम्ही कोणतीही गावची गाडी फायनलला आम्ही डायरेक्ट ठेवली नाही, का तर लांबून बैलवाली येतात, कुणावर अन्याय होणार नाही की ज्या गाड्या राहतील त्या गाड्यांनाच बक्षीस ते दिलं जाईल। तिथून पळून जर गावची गाडी राहिली तर त्या गाडीला पात्र ठरेल। नमस्कार, मी अनिल साबळे। मी सर्व बैलगाडी मालकांना, सर्व ग्रामस्थांना, बैलगाडी शौकीनांना विनंती करतो की हे मैदान अतिशय पारदर्शक होणार आहे। याची जबाबदारी पारदर्शक करण्याची यात्रा कमिटीची आणि शिवतरगावचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांची आहे। त्यामुळे हे मैदान अतिशय पारदर्शक होणार आहे, तरी त्याचा सर्व ग्रामस्थांनी, गाडी शौकीनांनी लाभ घ्यावा एवढीच मी यात्रा कमिटीच्या वतीनं विनंती करतो। या ठिकाणी बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही एक आवाहन करतो। माझ्या पाठीमागं बघू शकताय हे रान तसं ऊसाचं रान आहे आणि काळवटीचं रान आहे। काळवटीचं रान असल्यामुळं त्यांना 800 फुटांचाच पल्ला ठेवलेला आहे। अजून रान तयार करायचं काम चालू आहे, लोटर वगैरे मारून किंवा अजून लेवलिंग करून रोलिंग करून या ठिकाणी फाटी तयार होणार आहे। फाटीचं माप टाकायचं चाललेलं आहे आणि फाटीचं माप बरोबर 14 फुटाची फाटी टाकलेली आहे, जेणेकरून बैलांना बैल बाहेर जात नाहीत किंवा काय नाही, बैलांना आगळ पगळ पाहण्यासाठी या ठिकाणी फाटीचं नियोजन चाललेलं आहे।